नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 4. प्रपौत्र मुखदर्शन झाल्यानं काशी यात्रा केल्याचं पुण्य लाभतं अशी भाविक लोकांची समजूत असल्यानं मावंद घालून या सहजप्राप्त यात्रेची सांगता ते करत असतात. त्याप्रमाणे बालकृष्ण पंतांनी मोठ्या थाटानं प्रपौत्र मुखदर्शन विधी करून आणि मावंद घालून आपल्या परमपूज्य मातोश्रींना कनकाभिषेक केला आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला. मात्र श्रीकृष्णाची आजी म्हणजे बाळकृष्ण पंतांचं कुटुंब सौ रुक्मिणीबाई यांच्या सांगण्यावरून आणि बाळकृष्ण पंत, रामचंद्र पंत वगैरे घरातील वडील मंडळी दत्तोपासक असल्यामुळे त्याचं दत्तात्रेय नाव ठेवलं आणि तेच पुढं रूढ झालं. हा दत्तात्रय म्हणजेच या चरित्राचे नायक दत्तोपंत उर्फ श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर होत. दत्तात्रेयाची जन्मकुंडली. दत्तूचं जन्मलग्न धनुराशी असून लग्नाचे स्वामी पराक्रमात शुक्राधिप, वृषभात चंद्र उच्च असल्यामुळे परमहंसक योग झाला आहे असं ज्योतिष्यशास्त्रज्ञांचं मत आहे. आणि लोकांच्या मनात विलक्षण धर्मबुद्धी उत्पन्न करून ती परमार्थाकडे वळवणं हे त्याचं फळ आहे असं ते सांगतात. तसंच बाळेकुंद्री इथं प्रथम येऊन राहिलेले दत्तूचे पूर्वज नरसिंहपंत यांना श्री दत्तात्रेयाने दृष्टांत दिल्याप्रमाणे त्यांच्या 7व्या पिढीत या दत्तात्रेयाच्या रूपानं श्री दत्तात्रेयाने अवतार घेतला असं भाविक लोक मानतात. रामप्पा व सीताबाई यांना दत्तात्रेयाच्या पाठीवर अक्कव्वा, गंगव्वा आणि यमनक्का अशा तिघी मुली झाल्या आणि त्यांचे पाठीवर गोविंद, गोपाळ, थंगव्वा, वामन, नरसिंह, शंकर, अहिल्या आणि पुट्टक्का अशी अपत्य झाली. त्यापैकी अहिल्या ही लहानपणीच वारली. दत्तूच्या आयुष्याची पहिली 7-8 वर्ष बाळेकुंद्री इथं गेले. तो अगदी लहान असताना त्याच्या जीवावरचे 2 प्रसंग येऊन गेले, पण ईश्वर कृपेनं त्यातून तो वाचला. ते प्रसंग असे: एकदा त्याची आई त्याला घेऊन बाजल्यावर निजली असता तिला झोप लागली. तितक्यात बाजल्याखाली ठेवलेल्या शेगडीतील विस्तव भडकून बाजल्यानं पेट घेतला. तेव्हा आगीच्या धगीनं जागी होऊन दत्तूच्या आईनं त्याला चटकन उचलून घेऊन बाजल्याखाली उडी टाकली आणि तो अनर्थकारक प्रसंग टळला. तसंच एकदा दत्तूची आई बाजल्यावर बसली होती आणि तो खाली एका अंथरुणावर निजलेला होता. इतक्यात त्याच्या आईकडं एक बाई आल्या आणि तिच्याशी बोलण्याच्या नादात त्यांनी स्वतःला बसण्याकरता म्हणून ज्या अंथरुणावर दत्तू निजलेला होता ते त्याच्यासह लगबगीनं गुंडाळलं आणि आपण स्वतः त्यावर बसल्या. प्रथम ही गोष्ट दत्तूच्या आईच्या लक्षात आली नाही, पण झालेला प्रकार लवकरच तिच्या नजरेला आला आणि तिनं ताबडतोब त्या बाईंना उठवून अंथरूण उलगडलं. तो दत्तू अगदी गुदमरून गेला होता. त्या बंदिवासातून त्याची वेळीच सुटका झाली म्हणून निभावलं. तो 5-6 वर्षांचा असताना एकदा रामेश्वराच्या देवळात समाराधना असून ब्राह्मण मंडळी भोजनाला बसली होती. तिथं दत्तूही होता. तेव्हा कोणी एकानं त्याला श्लोक म्हणायला सांगताच त्यानं संत समागम कराचिना चिन्मय राघव वराचिना हा श्लोक न भिता खड्या सुरात म्हटला. तेव्हा तिथं जमलेल्या विद्वान ब्राह्मणांना फार कौतुक वाटून त्यांनी त्याची फार वाखाणणी केली आणि हा पुढं फार थोर पुरुष होईल असे उद्गार काढले. हे त्यांचे सहज निघालेले उद्गार कालांतरानं खरे ठरले. त्यावेळी दत्तूच्या घराण्याची सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी असून त्याचे आजोबा बाळकृष्णपंत यांचा नावलौकिक चांगला होता. वयाच्या 8व्या वर्षी त्याचं उपनयन बाळेकुंद्री इथं झालं आणि तो समारंभ बाळकृष्णपंतांनी आपल्या लौकिकाला साजेशा थाटानं
आणि उत्साहानं केला. त्यावेळी बाळेकुंद्री इथं शाळा नसल्यामुळं शिकण्याची सोय नव्हती. त्यामुळे बालकृष्णपंतांनी दत्तूला त्याच्या मामाकडं म्हणजे दड्डी येथील श्रीपादपंत कुलकर्णी यांच्याकडं शिक्षणाकरता ठेवण्याची व्यवस्था केली आणि 1864 सालापासून तो तिथं राहू लागला. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.